अमरावती जिल्ह्याला धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक अशी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे। वर्षभर कोणत्या ना कोणत्या भागात धार्मिक उत्सव महोत्सव साजरे होत असतात। अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्याचा धार्मिक वैभवात व लौकिकात भर घालणारा उत्सव म्हणजेच टाकरखेडा संभू येथील श्रीराम मठातील हनुमान सवारीची मिरवणूक। या मिरवणुकीला अंदाजे 400 वर्ष जुनी परंपरा आहे। श्रीराम मठाची स्थापना संभू माळी या महंतांनी केल्याची आख्यायिका आहे। तेव्हापासूनच येथे श्री रामनवमी महोत्सवाची परंपरा सुरू झाली आहे। गोसावी समाजातील भारती कुटुंब या परंपरेचे मुख्य वाहक असून पूर्वजांप्रमाणेच आजचे वंश सुद्धा ही परंपरा अखंडपणे जोपासित आहेत। श्री रामनवमीच्या दिवशी श्रीराम महोत्सव साजरा झाल्यानंतर मध्यरात्री गावातून हनुमान सवारी भव्य शोभायात्रा करण्यात आली। या शोभायात्रेतील 6 चाकी रथ हे मुख्य आकर्षण ठरलं। यावेळी विशेषतः मध्यरात्री निघालेल्या हनुमान सवारी शोभायात्रेचे अभूतपूर्व सोहळा आपल्या नजरेत कैद करण्यासाठी व या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी आसपासच्या गावातील हजारो भाविक भक्त व ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली होती। आजच्या आधुनिक काळात ग्रामीण सभ्यतेने सण उत्सव अथवा महोत्सवाचं महत्त्व अधोरेखित केलं असून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्याचं जतन करून हा अलौकिक वारसा जपला जातोय। टाकरखेडा संभू येथील हनुमान सवारी शोभायात्रेच्या माध्यमातून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्याविषयी महाबली हनुमानजी यांची अपार भक्ती व श्रद्धा याचे दर्शन घडत असलं तरी या शोभायात्रेतून ग्रामसंस्कार, ग्रामसंस्कृती, ग्रामसभ्यता व ग्रामविकासाचा संदेश सुद्धा उत्प्रत होताना दिसत आहे। हा एक जनकल्याण व लोकविकासाचा जागर आहे। हनुमान सवारी शोभायात्रेच्या माध्यमातून भक्ती, शक्ती, सेवा, धर्म व सदाचार करण्याची शिकवण अभिप्रेत होत असून ग्रामशक्ती हीच खरी ईश्वर शक्ती असल्याचा प्रत्यय या निमित्ताने घडून आला आहे। प्रतिनिधी वैष्णवी ठाकरे, RCN न्यूज, अमरावती।